स्थान आहे. सूर्य हा, अग्नी, ब्राह्मण हा, वेदशास्त्र निष्ठा असलेला ब्राह्मण, गाव हा, गायी, वैष्णव हा, विष्णुभक्त असलेला महात्मा, खम आकाश, मरुत वायू, जलम पाणी, भूह पृथ्वी हे देवाचं पूजास्थान आहे. आत्मा अंतःकरण, सर्व भूतानी, सगळ्याच भूतमात्रांच्या ठिकाणी परमात्म्याची पूजा आपल्याला करता येते. वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करता येते, पण ती वेगळ्या वेगळ्या स्थानात करायची पूजा वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असते. या ठिकाणी ज्या पद्धतीची पूजा केली दुसऱ्या ठिकाणी त्याच पद्धतीची पूजा करता येईल असं नाही. गाय हे देवाचं पूजास्थान आहे म्हणून त्याला गवत दिलं, तसं वैष्णव हे सुद्धा देवाचं पूजास्थान आहे म्हणून तेच गवत आणून वैष्णवापुढे ठेवलं, चालत नाही. वैष्णवाची पूजा करताना त्यांना जेवूच घालावं लागतं, गायीची पूजा करताना तिला गवतच द्यावं लागतं. वैष्णवाची पूजा करत असताना त्यांचे पायच दाबावे लागतात आणि गायीची पूजा करत असताना तिचं अंग खाजवून द्यावं लागतं. का वैष्णवाचं अंग खाजवायचं? गायीला खरारा. म्हणून ती पूजा वेगळ्या वेगळ्या पूजास्थानात कशा कशा पद्धतीनं करायची याचे देवाने ज्ञान दिले. श्रूयेत विद्येया त्रय्या हविषा अग्नौ यजेत माम आतिथ्येन तु विप्राग्रे गोष्वंग यवसादिना वैष्णवे बंधू सत्कृत्या. असं प्रत्येक ठिकाणचा पूजेचा प्रकार देवाने वेगळा वेगळा सांगितला. वेदाचा अभ्यास करणं ही सूर्याच्या ठिकाणी देवाची पूजा झाली. हवीर द्रव्य समर्पण करणं हीच अग्नीच्या ठिकाणी परमेश्वराची पूजा झाली. आतिथ्य म्हणून आलेल्या ब्राह्मणाचा सन्मान करणं, आतिथ्य करणं, आदरातिथ्य करणं, याच्या योगानं अतिथीच्या ठिकाणी ब्राह्मणाच्या ठिकाणी भगवंताची सेवा झाली. गायीला खायला गवत देणं, तिचं अंग खाजवून देणं या रूपानं ती देवाची सेवा झाली. वैष्णवाच्या बद्दल काय करायचं? आलेला वैष्णव पाहिला, घरी आलेला वैष्णव पाहिला की आपला प्रेमाचा भाऊ बऱ्याच दिवसाच्या नंतर आपल्याला भेटल्यावर आपण ज्या पद्धतीनं त्या भावाचा सन्मान करतो तशा पद्धतीनं त्या वैष्णवाशी वागावं. वैष्णवे बंधू सत्कृत्या. प्रेमाचा भाऊ असावा, सावत्र नाही, सख्खा, प्रेमाचा. नाहीतर भाऊ भाऊ राहतच नाहीत म्हणे, भाऊ भाऊ बंद होतात. भाऊबंद शब्द, भाऊबंद म्हणजे भाऊ बंद झाला असं नाही. अत्यंत प्रेमाचा असलेला भाऊ तो आपल्या घरी बऱ्याच दिवसाच्या नंतर आल्याच्या नंतर त्या भावाच्या संबंधातल्या प्रेमापोटी त्याचा जसा सन्मान केला जातो तसा वैष्णवाचा सन्मान करावा. हे काय आहे? प्रत्येक स्थानामध्ये देवाच्या पूजेचा प्रकार वेगळा वेगळा. तसं माता पिता हे सुद्धा देवाच्या पूजेचं एक स्थान आहे. स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती हेची विष्णूची महापूजा म्हणलंच आहे तुकाराम महाराजांनी. स्वामीची सेवा करावी, सेवका करता ही विष्णूची महापूजा. गुरुभक्ती करावी, शिष्याच्या करता ही विष्णूची महापूजा. माता पित्याची आज्ञा पाळावी, पितृवचन, मायबापाचं वचन पाळावं, पोराच्या करता म्हणून ही विष्णूची महापूजा. पोराने मायबापाची सेवा कशी केली पाहिजे? पुत्र धर्म सिद्ध करण्याकरता पोराने 3 गोष्टी केल्या पाहिजेत असं शास्त्र आपल्याला सांगतं. काय काय करावं? जिवंत असताना 2 गोष्टी मायबापा करता करता. एकच गोष्ट, जीवतोर वाक्य करणात, आणि मायबाप मेल्याच्या नंतर त्यांच्याकरता 2 गोष्टी करायच्या. प्रत्यब्दम भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच्य संपल त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. या 3 क्रिया केल्या म्हणजे पोराचा पुत्रधर्म सिद्ध होतो. काय काय करावं लागतं? जीवतो हो वाक्य करणात, ते दोघे जण जिवंत असताना म्हणजे माता पिता जिवंत असताना त्यांची आज्ञा पाळावी. जीवतो हो द्विवचन आले, दोघे जण जिवंत असताना म्हणजे दोघेही जिवंत असावेत तोपर्यंत आज्ञा पाळावी. एक मेला की दुसऱ्याची पाळू नये असं नाही. ते दोघेही त्यांच्यापैकी जो कोणी जिवंत असेल त्यांनी जी जी काही आज्ञा केलेली असेल, ते दोघेही असू देत किंवा त्यांच्यातला एखादा असू द्या, त्यांनी जी आज्ञा केली ती आज्ञा पाळणं पोराचा धर्म आहे. तो धर्म पाळण्यामध्ये मायबापाची सेवा होते, विष्णूची महापूजा होते. जीवतोर वाक्य करणात. पुढं ते गेल्याच्या नंतर काय करायचं? प्रत्यब्दम भूरी भोजनात, प्रत्येक वर्षी त्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी भरपूर अन्नदान करावं, श्राद्ध करावं, इतर काही अन्नदान करावं, अशा पद्धतीने भरपूर अन्नदान करावं. भूरी भोजन म्हणलंय, भरपूर भोजन दिलं पाहिजे. आणि गयायाम पिंडदानाच्य,
आणि एकदा गयेला जाऊन विष्णुपदाच्या ठिकाणी माता पित्याच्या उद्देशानं श्राद्ध समर्पण करून तिथं विष्णुपदाच्या ठिकाणी पिंडदान करावं. एवढ्या 3 गोष्टी केल्या म्हणजे पुत्रधर्म सिद्ध होतो. हा पुत्रधर्म सिद्ध होण्याच्या दृष्टीनं ज्या 3 गोष्टी करायला सांगितल्यात की नाही, त्या सगळ्या मुलांनी केल्या पाहिजेत. अशाच पद्धतीचा आग्रह शास्त्राचा आपल्याला पाहायला सापडतो. आणि पुंडलिकानं काय केलं? मायबापाची सेवा करायला सुरुवात केली. चंद्रभागा पुष्करणीच्या तीरावर त्याने आश्रम निर्माण केला. भक्त्या पित्रोह सुशुश्रूषाम कुर्वन मुनिवरस्तदा. आपल्या मायबापाची त्यांनी श्रद्धा भक्तीनं सेवा करायला सुरुवात केली. ती सेवा कशी होती, काय काय करीत होते पुंडलिक, त्याच्यामध्ये वर्णन करत असताना पहिल्यांदा सांगितलं पित्रोह स्नानैहि. मायबाप थकलेली असल्यामुळं चंद्रभागेच्या काठावरच आश्रम जरी असला तरी चंद्रभागेचं जाऊन त्यांना स्नान करणं शक्य नव्हतं. मग मायबापाला जाऊन स्नान घालून आणायचं. पित्रोह स्नानैहि सदाहारैहि. त्यांना चांगल्या प्रकारचे आहार द्यायचे. काय काय दिलं त्यांना? भोज्य, उच्च, अवच, लेह्य, फल, वेगवेगळ्या प्रकारची फळं जे काही उपलब्ध होईल त्या. काही मुनीच आहेत, पुंडलिक ऋषीच आहेत आणि ऋषी असल्यामुळं ऋषीला जे काही उपलब्ध होईल ते कंदमूळ फळाच्या रूपाचं त्यांनी जे खावं तेच माता पित्याला नैवेद्य म्हणून समर्पण करावं. त्याच्यामध्ये ते फळं देत असत. लेह्य पदार्थ, मधासारखे चाटून खाण्याचे पदार्थ जे अरण्यामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे ते सहज प्राप्त होणारे पदार्थ माता पित्याला द्यायचे. आणि असं करून त्यांनी काय केलं? प्रीतिम संजनयन मुदा. आपल्या मायबापाला हे सगळंच्या सगळं समर्पण करून त्यांची सेवा करून त्यांच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या पोराच्या संबंधानं त्यांनी खूप मोठा आनंद निर्माण केला. आमचं पोरगं फार चांगलं आहे, फार चांगलं आहे. ते पुंडलिक माता पित्याची सेवा करायला ते कुक्कुट स्वामीच्या आश्रमात जाऊन शिकून आले. ही कथा आहे बरं का, नाही असं नाही, पण इथं ती स्कंद पुराणात नाही, ती पद्मपुराणात आहे. पद्मपुराणात असा संदर्भ आला की पुंडलिकाला माता पित्याचं प्रेम नव्हतं सुरुवातीला. आधी त्यांना माता पित्याचं प्रेम ना, मायबापाचं प्रेम नसलेल्या या पुंडलिकाला एकदा यात्रेला जाण्याची इच्छा झाली. ते भार्येचं प्रेम होतं असं ते पद्मपुराणात नाही. असं काय नाही, ते चित्र काही दाखवू द्या, कोणी काही दाखवू द्या, पुराणात तसं वर्णन नाही. त्यांना तीर्थ भावना होती, तीर्थयात्रेला जायची, मायबापाचं प्रेम नव्हतं. तीर्थयात्रेला जायचं ठरलं पुंडलिकाचं. पुंडलिकाने तीर्थयात्रेला जायचं ठरवल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या मायबापाला कळालं पोरग आपलं तीर्थयात्रेला निघालं. यांनी पोराने विनंती केली, बाबा आम्हाला घेऊन जायचे रे, आम्हाला यायचं काशीला, आम्हाला त्रिवेणी संगमाचं स्नान करायचं, घेऊन चल ना आम्हाला. तो म्हणला नाही मला काही होत नाही म्हणे, माझा मी चाललो. पुंडलिकराज स्वतंत्र निघाले. मग यांच्या मायबापाने पुन्हा विचार केला की बाबा आता पोरग गेलंय, आपण काय आपल्याला जायचंच आहे ना, काय काय होईल, रस्त्यामध्ये चालणं नाही झालं, कुठंतरी मरण येईल, काय करायचं म्हणजे तीर्थाला निघालो त्या निमित्तानं मरण आलं तरी ते चांगलंच आहे ना, निघा. हे तीर्थयात्रेला निघाले आणि पुढं तीर्थयात्रेमध्ये योगायोगानं मायबापाची पुंडलिकाची गाठ पडली. योगायोगानं हे वेगळ्या मार्गाने निघालेले, ते वेगळ्या मार्गाने निघालेले, रस्त्यात त्यांची गाठ पडली. गाठ पडल्याच्या नंतर पुंडलिकाने विचारलं कुठं निघालात? यात्रेला. आम्ही तुला म्हणलं होतं बाबा घेऊन चला मला, तू काही न्यायला तयार नव्हतास, तुझा तू गेलास, आम्ही कशाला घरी राहायचं म्हणून आम्ही यात्रेला निघालो, चला म्हणे मी घेऊन जातो तुम्हाला. मग पुंडलिकाने त्यांना पुढे यात्रेला नेलं. सोबत पुंडलिक राहिले. त्रिवेणी संगमाच्या शेजारी तिथं कुक्कुट स्वामीचा आश्रम होता. कुक्कुट नावाचे एक स्वामी महात्मा. वाराणस्याः दक्षिणे तीरे कुक्कुटो नाम वै द्विजः तस्य स्मरण मात्रेण दुःशकुन शकुनो भवेत म्हणे. त्या कुक्कुट स्वामीचं म्हणजे पुंडलिकाला जे गुरु म्हणून प्राप्त झाले त्या कुक्कुट स्वामीचं धर्मशास्त्राने हे महत्त्व सांगितलंय की हे कुक्कुट नावाचे महात्मा, त्यांचं स्मरण केलं तर आपल्याला झालेला अपशकुन शुभशकुन ठरतो. तस्य स्मरण मात्रेण दुःशकुन शकुनो भवेत. काही अपशकुन झाला आपल्याला, आपण काही कार्याला निघालो, रस्त्यात काही अपशकुन झाला तर तो अपशकुन पाहिल्यावर माणसं नाराज होतात. तसं व्हायचं कारण नाही. कुक्कुट स्वामीचं स्मरण करावं. कुक्कुट स्वामी की जय म्हणा, नमः श्री कुक्कुटाय म्हणा, नमः श्री कुक्कुटाय, काहीतरी करा ना, त्या कुक्कुट स्वामीचं स्मरण करा ना. त्यांचं स्मरण केलं की दुःशकुन हा शकुन हा भवे. आपल्याला झालेला जो दुःशकुन असतो तो सुद्धा शुभशकुन ठरतो, असं चिंतन सांगितलं यांच्याबद्दल. ते कुक्कुट स्वामी, त्या कुक्कुट स्वामीचा आश्रम होता.
आश्रमामध्ये काहीतरी आता प्रवासामध्ये जाता जाता कुठेतरी थांबलं पाहिजे, हे तिथं थांबले. पुंडलिकराय तिथंच थांबले, आपल्या मायबापाला घेऊन थांबले. आणि सकाळी पहाटे उठून पुंडलिकराय पाहायला लागले तर तिथं 3 मलिन स्त्री आल्या. 3 स्त्री आल्या. अत्यंत मलिन रूप होतं, काळ्या काळ्या कुट्ट दिसत होत्या, अंगावरची वस्त्र सगळी घाणेरडी झालेली होती. अशा त्या स्त्रिया त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आश्रमातली सगळी सेवा करायला लागल्या. कोणी झाडून काढायला लागलं, कोणी सडा घालायला लागली, कोणी सारवायला लागली, कोणी झाडाची फुलं तोडून देवपूजा करता म्हणून त्या स्वामीच्या देवघराच्या जवळ नेऊन ठेवायला लागली, कोणी फळं तोड, काय काय जी काही तिथं आश्रमामध्ये सेवा करण्याची आवश्यकता असेल ती सगळी सेवा त्या स्त्रिया करायला लागल्या. आणि सेवा करून परत निघाल्या तेव्हा पुंडलिकरायांनी पाहिलं. पुंडलिकरायांनी त्या बायकांना आश्रमात येताना पाहिलं होतं, सेवा करून परत जाताना जेव्हा पाहिलं, येताना काळ्या कुट्ट आणि कपडे सगळे घाणेरडे, आणि इथून जाताना जेव्हा निघाल्या तेव्हा दिव्य रूपाच्या दिसायला लागल्या. स्फटिकासारखं एकेकायचं, रत्नासारखं एका स्त्रीचं रूप दिसायला लागलं. अंगावरची वस्त्र वगैरे अशी भरजरीत दिसायला लागले. पुंडलिकरायाला वाटलं की काही आपल्याला दृग्भ्रम झाला असेल, काहीतरी दृष्टीला भ्रम झाला असेल, आज आपल्याला काहीतरी प्रवासानं थकवा असेल, येताना या अशा दिसऱ्या असतील, अंधारात काही कळालं नसेल, आता थोडंसं तांबडं फुटायला लागल्यामुळे यांचं रूप आपल्याला दिसलं असेल असं वाटलं. त्याने त्या दिवशी काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा पाहिलं, तसंच झालं. येताना मलिन, जाताना शुद्ध. तिसऱ्या दिवशी जेव्हा तोच प्रकार झाला तेव्हा पुंडलिकरायाने विचार केला किंवा या स्त्रियांना भेटून विचारलं पाहिजे हा काय प्रकार आहे. त्यांच्या समोर झाले. ते परत जाताना त्यांच्या समोर पुंडलिकराय झाले, त्यांना नमस्कार केला. नमस्कार करून विचारलं, म्हणजे बायकोनं तुम्ही कोण आहात, इथं कशाला येता, इथे येऊन आश्रमात सेवा का करता, इथं येताना तुम्ही अशा घाणेरड्या असतात, इथून जाताना तुमची इतकी दिव्य रूप असतात, काय याच्यात रहस्य, सांगा ना कृपा करून मला. मग पुंडलिकरायाला त्यांनी बोलायला सुरुवात केली. पुंडलिका असं आहे म्हणे, आमच्यासारख्या देवरूप असलेल्या या स्त्रियांचे दर्शन सामान्य माणसाला होतच नाही. तुझं काहीतरी भाग्य म्हणून आमचं दर्शन तुला झालंय. आम्हाला कोणी पाहूच शकत नाही. आश्रमात अनेक लोक येतात ना, आजपर्यंत कोणालाही आमचं दर्शन झालं नाही. ज्या अर्थी तू आमच्या समोर आलास, तू आम्हाला अडवलं, आम्ही तुझ्याकरता अडलो, आम्हाला तू पाहू शकतोस, 3-3 दिवस तू आमचं दर्शन घेतलं म्हणतोस, अधिकार काहीतरी तुझा मोठा आहे, म्हणून तुला सांगणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तुला सांगतो म्हणे, आम्ही कोणी सामान्य नाही म्हणे बायका. कोणात मग? गंगा यमुना सरस्वती आहोत म्हणे. त्रिवेणी संगम इथून जवळ आहे. त्या त्रिवेणी संगमात असणाऱ्या 3 पवित्र नद्यांच्या अभिमानिनी आम्ही देवता आहोत. गंगा यमुना सरस्वती आहोत म्हणजे ते गंगेचा प्रवाह, यमुने नाही तसं नाही, त्या प्रवाहाचा अभिमान धारण करणारी देवता, फल देणारी देवता. तिथे चंद्रभागेचं मंदिर आहे की नाही, चंद्रभागा घाटाला. चंद्रभागेचा प्रवाह वेगळा आणि चंद्रभागा तीर्थाचा अभिमान धारण करणारी ती चंद्रभागा घाटावर असलेली देवता वेगळी. तशा पद्धतीने गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांचा अभिमान धारण करणाऱ्या या 3 पवित्र देवता या समोर प्रगट झाल्या. आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, आम्ही या गंगा यमुना सरस्वती, तिने सांगितलं मी गंगा, ही यमुना, ही सरस्वती. गंगेनं सांगितलं पुंडलिकरायाला. ते म्हणले तुम्ही येताना मलिन, जाताना अशा शुद्ध, याचं कारण काय? ते म्हणले कुक्कुट स्वामी आहेत ना, फार मोठा अधिकारी महात्मा आहे म्हणे, मग अतिपुण्यमान आहे. मग आमच्यासारख्या नद्यांमध्ये स्नानाकरता जे अनेक पापी येतात, त्या पाप्यांनी आमच्यामध्ये सोडलेलं पाप कुठं धुवायचं असा आम्हाला प्रश्न असतो. मृजामी तदघं कृत्र राजौस्तत्र विचिंत्यताम. भगीरथाने तप करून गंगेला जेव्हा मृत्यूलोकात यायला सांगितलं तेव्हा ते म्हणायला लागले, अनेक पापी लोक आमच्या स्नान करतात, तेव्हा ते पाप धुवायचं कुठं? पाप धुवायला आम्हाला स्थान कुठं आहे? ते पाप धुवायला स्थान कोणतं म्हणल्याच्या नंतर भगीरथानं गंगेला सांगितलं होतं, साधवः न्यासिनः शांताः ब्रह्मिष्ठाः लोकपावनाः हरंत्यघम तेंग संगात ते श्वासते यगभित हरिः. गंगेला त्याने सांगितलं होतं की गंगे, आमच्या मृत्यूलोकात पापीचे समजू नको, काही साधूही असतात, काही साधूही आहेत. साधवा न्यासिनः त्यागी लोक आहेत, शांताः ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही विकाराने कुठलीही हालचाल होत नाही, असे शांत महात्मे आमच्या जगात आहेत. साधव न्यासीन ब्रह्मिष्ठा, ब्रह्मनिष्ठ असलेले महात्मे आहेत. आणि लोकपावना, भ्रमिष्ठ खूप आहेत पण ब्रह्मिष्ठ क्वचित आहेत. लोकघातीना खूप आहेत पण लोकपावना मात्र फार थोडे आहेत.
ते असेही लोक आमच्याकडे आहेत. मग ते येतात म्हणे, ते तुझ्याकडे येतील, त्यांनी तुझ्या स्नान केलं की तुझं पाप जाईल. गंगा म्हणली हे सगळं खरं आहे हो, लोकांनी पाप्याने आमच्यात यायचं हो, पाप्याचं पाप आमच्यात यायचं हो, साधू आमच्याकडे आला की आमचं पाप साधूकडं. साधूनं कुठं जाऊन फेडावं? साधू त्यांना फेडायची गरज नाही म्हणे. तेषु आस्ते अघभिद हरिही, पापाचा नाश करणारा परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये बसून आहे. आस्ते बसून आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या हृदयात विराजमान असणारा परमात्मा त्यांच्या ठिकाणी आलेल्या सगळ्या पापाचा नाश करतो, असं गंगेला साधूंनी गंगेला भगीरथाने सांगून ठेवलेलं असल्यामुळं गंगा म्हणायला लागली, तेव्हापासून आमच्यात जमा झालेल्या पापाच्या नाशाकरता आम्ही साधूचा शोध घेत असतो. साधू कधीतरी आमच्याकडे यायचा, पण इथं त्रिवेणी संगमात रोजच पापी लोक येतात. आमच्यामध्ये पाप जमा होतं. हे जमा झालेलं पाप कुठं धुवायचं असा विचार केल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं, इथं जवळ हे स्वामी राहतात, यांच्या आश्रमात यावं, सेवा करावी असा आमचा विचार झाला. आम्ही रोज या ठिकाणी येतो, ही सगळ्या प्रकारची सेवा करतो. आणि सेवेच्या योगानं आमच्या ठिकाणी असलेला सगळा दोष नाहीसा झाल्याच्या नंतर निर्मल होऊन आम्ही आमच्या स्थानाला जातो. येताना तुम्ही जे आम्हाला मलिन अवस्थेत पाहिलं, ते लोकांनी आमच्यात पाप सोडल्यामुळं झालेल्या आमच्या अवस्थेचं रूप होतं, त्या अवस्थेचं रूप होतं. आणि इथून सेवा करून निर्मल होऊन आम्ही जाताना आता तुमच्यासमोर आहोत, त्या शुद्ध वेशात आहोत. पुंडलिकाने नमस्कार केला त्यांना, या म्हणे बाळा तुम्ही. त्यांना जाऊ दिलं. थोडा वेळ झाला. त्याच्यानंतर ते कुक्कुट स्वामी जे होते आश्रमाचे मालक, ते थोडेसे त्यांचं काही दिनकृत्य जे काही होतं ते करता करता समोर जेव्हा आले, तेव्हा पुंडलिकानं जाऊन त्यांना नमस्कार केला. म्हणजे आपणच या आश्रमाचे मालक? हा म्हणे, मीच आहे म्हणे, माझाच आश्रम आहे. काय नाव आपलं? मला कुक्कुट म्हणतात म्हणे. आपण इथं असता? होय. आपण काय करता? तुमच्या ठिकाणी एवढं तेज कशाला निर्माण झालं? तर म्हणलं काय तेज नाही म्हणे, गंगा यमुना सरस्वती तुमची सेवा करायला येतात आणि सगळं पाप घालवून इथून शुद्ध होऊन जातात असं मला कळालं. ते म्हणलं मला माहीत नाही. कुक्कुट स्वामीने काय सांगितलं? मला माहिती नाही. माझ्याकडे गंगा येते माहीत नाही, माझ्याकडे यमुना येते माहीत नाही, माझ्याकडे सरस्वती येते माहीत नाही मला. त्यांनी सांगितलं पुंडलिकाने की म्हणे मला हे माहिती आहे. कशावरून? नक्की माहिती आहे. कशावरून? मला साक्षात्कार झालाय त्या 3 नद्याचा या आश्रमामध्ये आल्यावर. भाग्यवान आहात म्हणे तुम्ही. कुक्कुट स्वामींनी सांगितलं तुम्ही भाग्यवान आहात, ते भाग्याचं राहू द्या म्हणे, पण मला एक सांगा, त्या 3 नद्यांनी तुमच्याकडे यावं आणि तुमची सेवा करून सगळं पाप घालवून शुद्ध होऊन जावं, असं कोणतं पुण्यकर्म तुमच्याकडे आहे? असं कोणतं शुभकर्म तुमच्याकडे आहे? सांगा ना. त्याने सांगितलं मला काही माहिती नाही म्हणे. माझ्या ठिकाणी पुण्य आहे, गंगा यमुनेने येऊन इथं माझी सेवा करावी एवढं मोठं पुण्य आहे, माहीतच नाही म्हणे मला. काय करता म्हणे तुम्ही इथं? काही नाही म्हणे, मी आश्रमामध्ये राहतो. काय करता? त्रिवेणी संगमात स्नानाला जाता? इथून जवळ त्रिवेणी संगम आहे स्नान. ते म्हणले इथून जवळ त्रिवेणी संगम आहे हेही मला ठाऊक नाही. त्रिवेणी संगमाच्या बाजूलाच माझा आश्रम आहे याचंही मला ज्ञान नाही बाबा. काय करता म्हणे तुम्ही इथं राहून? ते म्हणले काही करत नाही. काहीतरी चालू असेल ना तुमचं, काहीतरी सेवा कार्य या आश्रमामध्ये तुमचं चालू आहे ना. कोणाची सेवा करता? त्याने सांगितलं माझे म्हातारे मायबाप आहेत आणि त्या मायबापाच्या सेवेशिवाय मला दुसरं काही ठाऊक नाही. हे त्या कुक्कुट स्वामीच्या मुखातून ऐकल्याबरोबर पुंडलिकरायाचे डोळे उघडले. अरे मायबापाच्या सेवेनं या महात्म्याच्या ठिकाणी एवढं तेज निर्माण झालं की गंगा यमुना सरस्वतीनं येऊन यांची सेवा करावी, दोषमुक्त होऊन जावं. मायबापाच्या सेवेत फार मोठं महत्त्व आहे. मग तिथून मायबापाला अत्यंत आदरानं आस्थेनं वागवत पुंडलिकरायांनी या स्थानात आणलं. चंद्रभागेच्या तीरावर आश्रम निर्माण केला. त्या आश्रमात पुंडलिकराय राहायला लागले आणि मायबापाची अखंड सेवा करायला लागले. ती अखंड सेवा त्यांची जेव्हा चालू होते तेव्हा तस्य एवं कुर्वतः पूजां पित्रोः अहह प्रिये, हे प्रिये, रोज रोज तो अशा पद्धतीने आपल्या मायबापाची सेवा करत असताना परितुष्टो अभवत देवः, त्या पुंडलिकावर देव प्रसन्न झाला. कोणता देव प्रसन्न झाला? गोपीजन मनःप्रियः, गोपीजनांच्या मनाला प्रिय असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्यावर प्रसन्न झाला. गोवर्धन गिरौ रम्ये चारयन गोगणम विभो स्मृत्वा तम ऋषिम अभ्यागात वरान दातुम सुरेश्वरः. गाई वासरं घेऊन गोवर्धनावर ते चारण्याकरता आपल्या मित्रमंडळीसह गेलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्यांना पुंडलिक नावाचा भक्त मायबापाच्या माध्यमातून आपली सेवा करतो आहे हे लक्षात आल्याबरोबर
त्याला प्रसन्न होऊन त्याला दर्शन देऊन त्याला काहीतरी वरदान द्यावं म्हणून पुंडलिकाच्या भावार्थात गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. पुंडलिकासाठी म्हणून मग परमात्म्याने या ठिकाणी यायचं ठरवलं. परमात्मा निघाले. ऐका, कथा अशी आहे, परमात्मा जेव्हा इकडं निघाले पुंडलिकाला दर्शन द्यावं आणि कृतार्थ करावा असा देवाचा विचार झाला. त्याला वर द्यावेत असं ठरलं म्हणून वरम पुंडलिकाय दातुम जगद्गुरु शंकराचार्यांनी जे वर्णन केले की नाही त्या वर्णनामध्ये कसं सांगितलं, महायोग पीठे तटे भीमरथ्याहा वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनंदकंदम परम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आचार्य वर्णन करतात ना, महायोग पीठामध्ये भीमा नदीच्या तीरावर पुंडलिक नावाच्या मुनीला वर देण्याकरता वरम पुंडलिकाय दातुम त्याला वर देण्याकरता आणि एकटे नाही मुनींद्रैः समागत्य अनेक ऋषीमुनीसह परमात्मा या ठिकाणी आले आणि समागत्य तिष्ठन्तम इथे येऊन राहिले. आनंदकंद असलेले हे परमात्मा पंढरीनाथ त्यांचं मी भजन करतो असं आचार्यांनी वर्णन केलेलं आहे. ते पुंडलिकाला वर द्यावा असा विचार भगवंताच्या अंतःकरणामध्ये गोकुळात असताना निर्माण झाला आणि मग पुंडलिकाला दर्शन देऊन कृतार्थ करण्याकरता म्हणून परमात्मा निघाले. परमात्मा आले, पुंडलिकाला भेटले. ते पुंडलिकाला भेटलेले परमात्मा कसे होते त्यांच्या दिव्य रूपाचं वर्णन या ठिकाणी थोडंसं केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. स्कंद पुराणातली कथा आणि पद्मपुराणातली कथा मिळून एक कथा करून आपल्याला पाहावी लागते. ऐका, पुंडलिक माता पित्याची सेवा करीत नव्हते. तिथून पुढं ते कुक्कुट स्वामीच्या आश्रमातून माता पित्याचं महत्त्व जाणून सेवेला लागले. हे पद्मपुराणातून आणावं लागतं, विष्णू पुराणातून आणावं लागतं. इतर ठिकाणी आलेली ती कथा. इथं स्कंद पुराणाचा विचार करत असताना तसं सांगितलेलं नाही. त्याने मायाबापाची सेवा केली, त्याला देव प्रसन्न झाला, एवढंच आहे. पण तिकडं कसं माता पित्याचं प्रेम नव्हतं, ते प्रेम निर्माण झालं कुक्कुट स्वामीच्या आश्रमातून, ते निर्माण झालं. मग मायबापाची सेवा झाली. मग मायबापाची सेवा चालू असताना दर्शन देण्याकरता भगवान निघाले. निघालेले भगवान एकटे निघाले नाही, देवाच्या बरोबर सगळा त्यांनी देवानी काय काय आपला सगळा परिवार आणला होता की नाही. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका कोण्या काळे सुखा ऐशा कोण पावत पुढं नातुडे जो कोणे वरी उभा केला विटेवरी. पुढचं म्हणा, अवघा आणिला परिवार गोपी गोपाळाचे भार. परमात्मा एकटे आले नाही पुंडलिकाला दर्शन देण्याकरता, सगळा परिवार घेऊन आले. परिवार घेऊन आले म्हणजे परिवाराला यायची इच्छा होती म्हणून घेऊन आले, नाहीतर चला माझा भक्त बघायला म्हणून घेऊन आले. देवाला त्यांनी विचारलं, देवा कुठं जायची तयारी चालली. भगवान म्हणले पंढरपूरला पुंडलिकाला दर्शन देण्याकरता भीमा नदीच्या तीरावर. कोण आहे हा? माझा भक्त म्हणे. अरे देवा, तुम्हाला एवढं आमचं गोकुळाचं वेड लागलेलं, गोपिकांचं एवढं प्रेम, आमचं गोपाळांचं एवढं प्रेम हे असताना आम्हाला बाजूला सारून तुम्ही ज्याच्याकडे दर्शन देण्याकरता निघालेले आहात तो भक्त आहे तरी कसा, आम्हालाही पाहायची इच्छा आहे, घेऊन चला ना देवा. त्यानं सांगितलं चला, यायची इच्छा असेल तर चला. गोपाळ निघाले, गोपिका निघाल्या. गोपिका किती? कोट्यवधी गोपिका आल्याचं वर्णन आहे. कोट्यवधी गोपिका आल्या. 63 कोट्यस्तु गोपिका, 30 कोटी गोपिका, 5 कोटी गोपिका. त्या कुठं कुठं ठेवल्या, कशा कशा राहिल्या, काय काय सेवा अद्याप करतात त्या, याची वर्णन आहेत सगळी. अशा सगळ्या गोपिका, सगळे गोपाळ भगवंताच्या बरोबर निघाले. गायी सगळ्या निघाल्या, सोबत देवाच्या यायला निघाल्या. आणि हे सगळे निघाल्याच्या नंतर त्या गोवर्धन पर्वतानं, ज्या गोवर्धन पर्वतावर हा विचार होऊन परमात्मा सगळ्या भक्तमंडळीसह निघाले होते, त्या गोवर्धनानं विचारलं, देवा कुठं निघाला? पुंडलिकाला दर्शन देण्यात. सगळ्यांना घेऊन चाललात? होय. देवा त्या भक्ताचं दर्शन घ्यायला मलाही येऊ द्या की म्हणे. कोण म्हणलं? गोवर्धन, गिरिराज ज्याला म्हणतात, ज्याची परिक्रमा स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केली, ज्याचं पूजन, इंद्राचं पूजन बाजूला सारून भगवंतानी ज्याचं पूजन स्वतः केलं, त्या गिरिराज गोवर्धनाला या पुंडलिकाच्या दर्शनाची उत्कंठा लागली. तो म्हणलं मलाही येऊ द्या की देवा. म्हणले चला ना, सगळ्यालाच घेऊन जाते, तुम्ही चला ना. फक्त एवढंच आहे, तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला जागा कमी पडू नये, बाकी काय नाही, बाकी काही नाही. मग काय करायचं? सूक्ष्म रूपानं चला. सूक्ष्म रूपानं चला म्हणल्यानंतर गोवर्धन सूक्ष्म रूपात यमुना म्हणायला लागली, देवा कुठे निघालात? ते पुंडलिकाला दर्शन देण्यात. मलाही येऊ द्या की देवा.
चला मग काही अडचण नाही. मग ती जी यमुना सूक्ष्म रूपानं आली ती गोपाळपूरची ती पुष्पावती नदी झाली. गोवर्धन पर्वत जो निघाला तो गोपाळपूरचा पर्वत झाला. गोपाळ जे सगळेच्या सगळे आले ते सगळेच्या सगळे विष्णुपदाच्या तिथं भगवंताने ठेवले. गोपाळाच्या बरोबर भगवंताने काळा वगैरे केला, तिथं देवाने सगळ्यांना जेव घातलं, अशी चरित्रामध्ये वर्णन आपल्याला पाहायला सापडतात बरं का. तिथं गोपाळांची पावलाची चिन्ह वगैरे उमटलेली अजूनही दिसतात आपल्याला. हे सगळ्यांना घेऊन परमात्मा या ठिकाणी आले. सगळ्यांना जागी जागी जिथे जिथे ज्यांना ज्यांना ठेवायचं होतं त्यांना त्यांना तिथं तिथं ठेवलं भगवंताने. आणि असं प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या विशेष स्थानामध्ये ठेवत भगवान पुंडलिकाकडे आले. पुंडलिकाकडे आले तेव्हा पुंडलिकाची मायबापाची सेवा चालू होती. माता पित्याची सेवा चालू असताना भगवान दारात येऊन उभे राहिले, म्हणायला लागले, पुंडलिका ये बाबा, मी तुला दर्शन देण्याकरता आलो, ये माझं दर्शन घे. हे स्कंद पुराणात नाही, हे पुन्हा पद्मपुराणातून आणावं लागतं आपल्याला. पण कथा पूर्ण होण्याच्या दृष्टीने इकडचं तिकडचं सगळं घ्यावं लागतं एकत्रित. एका विषयाच्या संबंधानं एकत्र जे सांगितलेलं आहे, अन्यत्र जे सांगितलेलं नाही ते सगळं एकत्रित करून विचार करावा लागतो. जगद्गुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये याचा विचार करत असताना असं सांगितलंय की वेदांनी काही ठिकाणी पंचीकरणाचा विचार सांगितला आणि काही ठिकाणी त्रिवृत्तकरण सांगितलं. आकाश आणि वायूचा विचार सोडून देऊन जल, तेज, जल आणि पृथ्वी यांच्यात परस्पराच्या मिश्रणाचा विचार सांगितला. पंचमहाभूताची एकमेकात मिश्रण झाल्याची काही ठिकाणी वेदानं सांगितले नाहीत. मग काय करा, तिघाचंच मिश्रण झालं म्हणा का 5 जणांचं मिश्रण झालं म्हणा, याचा विचार करत असताना आचार्याने सांगितलं एका ठिकाणी सांगितलं नाही, पण ते जर दुसरीकडे सांगितलेलं असेल तर ते सगळं एका ठिकाणी करून विचार करावा लागतो. आपण काळाचं चिंतन करताना तेच पाहिलं. सांख्यांच्या कारिकामध्ये ईश्वर कृष्णाने काळ नावाचं द्रव्य मोजलं नाही, पण ते भागवतात पाहायला सापडलं. गोळा करा, एका ठिकाणी आणा, ते त्यांना मान्य म्हणा. तशी पुंडलिकाची कथा पाहत असताना आपल्याला स्कंद पुराणाने जे सांगितलं त्याच्यात काही कमी पडलं, जे आपल्याला थोडंसं ऐकून माहिती असतं, ते कमी पडलेलं कुठं भेटेल याचा विचार केला. हे पद्मपुराणात मिळतं, हे विष्णू पुराणात मिळतं, त्यांनी सांगितलं. पुंडलिक देवाच्या दारात येऊन पुंडलिकाच्या दारामध्ये परमात्माने उभे राहिले. देव पुंडलिकाला हाका मारायला लागले, पुंडलिका ये, दर्शन घे, मी तुला दर्शन देण्याकरताच आलो, गोकुळातून आलो, श्रीकृष्ण परमात्मा मी आहे, ये ये, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. भगवान असं बोलत असताना पुंडलिकाला देवाला सांग, देवा 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 शांत राहा, बोलू नका बोलू नका. मायबापाची सेवा चालू होती, दोघांचे पाय मांडीवर होते, त्या दोघाला झोप लागत होती. अशा अवस्थेत येऊन भगवान बोलायला लागल्याबरोबर पुंडलिकाने सांगितलं, नाही तेव्हा बोलायचं नाही. माझी या पितरांची होईल निद्रा भंग, माझी या पितरांची होईल निद्रा भंग, न घडे प्रसंग बोलायाचा, न घडे प्रसंग बोलायाचा, क्षण एक मौन धरून या रहा, क्षण एक मौन धरून या रहा, शरणागत पहा कृपा दृष्टी, शरणागत पहा कृपा दृष्टी, शरणागत पुंडलिकानं देवाला सरळ सांगितलं, देवा देवा बोलू नका, गप्पा मारू नका. का? माझ्या मायबापाला झोप लागायला लागली, माझी या पितराची होईल निद्रा भंग. मलाही लोक म्हणतात तुम्ही बोलू नका, आम्हाला झोप लागायला लागली. पण माझे देवच असे आहेत की ते झोपायला लागले तरी म्हणतात तुम्ही बोलत राहा. काय करू, माझी या पितराची होईल निद्रा भंग.
माझ्या मायबापाची निद्रा भंग व्हायला लागले देवा, नघडे प्रसंग बोलायचा. त्याच्यामुळे देवा आता बोलायचं नाही. क्षण एक मौन धरोनिया राहा. थोडा वेळ, क्षण एक म्हणजे अल्पकाळ, थोडा वेळ मौन धरा देवा, बोलू नका, गप्पा मारू नका, ते नंतर बघू आपण. काय करायचं? थांबा ना देवा, दारात थांबा थोडा वेळ, मी येतोच आहे. मायबापाला झोप लागली की तुम्हाला भेटायला मी येतो, तोपर्यंत ही आसन देतो म्हणे तुम्हाला. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. देवाच्या दिशेने त्याला जवळची ती वीट भिरकावली. ही वीट कोण आहे त्याचा इतिहास आहे. वृत्र नावाचा एक राक्षस या पंढरीच्या भूमीमध्ये होता. वृत्रासुर नाही तो, हा वृत्र वेगळा आहे. हा तपस्वी होता. त्याचं तप चालू होतं आणि त्याच्या तपामध्ये विघ्न करण्याकरता इंद्र त्याच्या बाजूला वेगळ्या वेगळ्या रूपानं वावरत होता. त्या इंद्राचं कपट याच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यानं त्याला लोष्टो भव शाप दिला. ढेकूळ होऊन पड, मातीचं ढेकूळ होऊन पड, असा त्याला शाप दिला. आणि ते जे मातीचं ढेकूळ होतं त्यालाच विटेचा आकार प्राप्त झालेला आहे. ते इंद्र आहे, दुसरं कोणी नाही. ते देवाचा राजा इंद्र वृत्रासुराच्या शापानं, पंढरीतल्या वृत्रासुराच्या शापानं त्याला मातीच्या ढेकळाचं रूप प्राप्त झालेलं. आणि ते मातीचं ढेकूळ साधारण विटेच्या आकाराला प्राप्त होऊन पुंडलिकाच्या आश्रमात त्याच्या बाजूला पडलेलं. त्यानं ते उचललं, मागच्या दिशेनं भिरकावलं. देवाला सांगितलं हे आसन, सज्जनाच्या घरी गेल्याच्या नंतर काहीतरी बसायला आसन मिळालं पाहिजे की नाही. तृणानी भूमिही उदकम वाक्चतुर्थी च सुंदृता एतान्यपि सतांगे हे नोच्छिद्यन्ते कदाचन. सज्जनाच्या घरी गेल्यानंतर या 4 गोष्टी मिळत नाहीत असं होतच नाही. न उच्छिद्यन्ते, कधी यांचा उच्छेद नसतो. 4 गोष्टी मिळतातच. काय काय? तृणानी, काही नाही मिळालं असं आपल्याला तरी एक गवताची चटई तरी, ती पसरून माणसं म्हणतात, सज्जन माणूस म्हणतो बसा हो, ती गवताची चटई सुद्धा एखाद्या सज्जनाला देणं शक्य झालं नाही. भूमीही, निदान आपल्या जवळची जागा दाखवून तो म्हणतो नाही हो, माझ्याकडे काही आसन वगैरे तुम्हाला द्यायला नाही. खरं म्हणजे तुम्हाला सोन्याचं सिंहासन द्यायला पाहिजे, पण मी चटई सुद्धा अंतरू शकत नाही. बसा इथं, बसा माझ्याजवळ बसा. भूमीही, आणि बसल्याच्या नंतर उदकम, घोटभर पाणी त्याला प्यायला दिलं पाहिजे. आणि वाक चतुर्थीच्या सुंदरता, अतिशय गोड बोलणं त्याच्याशी करू शकतो माणूस. आसन द्यावं, नाही जमलं भूमी द्यावी, थोडंसं घोटभर पाणी द्यावं आणि त्या आलेल्या महात्म्याशी 4 चांगल्या गोष्टी बोलाव्यात. हे सज्जनाच्या घरामध्ये मिळणारच आहे. पुंडलिकाचं घर म्हणजे सज्जनोत्तमाचं घर आहे. मग त्या ठिकाणी देवाला प्राप्त होणं. देवासारखा अतिथी आल्यानंतर आसन मिळणार नाही. त्याने आसन दिलं, इथं उभा राहा म्हणे देवा, हे आसनाचा स्वीकार करा, याच्यावर उभे राहा. उभे राहिले परमात्मा. मायबापाला झोप लागल्याच्या नंतर पुंडलिकराय देवाला भेटायला आले. देवाला भेटायला आल्याबरोबर देवाने विचारलं, पुंडलिका काय मागणं काय सांगते. देवाचं रूप कसं होतं याचं सुंदर वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं बरं का. तुकोबाराने याच वर्णनाच्या आधारानं देवाचं वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. कसा दिसला देव. नाना रत्न प्रभोत भासी शिक्य मौली विराजित. नाना रत्न देवाच्या अंगावर आहेत. डोक्यावर देवाने ते गोकुळामध्ये वृंदावना हे गोवर्धनावर गाई वासराला घेऊन जाताना शिदोरी करता जे शिंक नेलेलं होतं ते शिंकच डोक्याला बांधलं होतं. शिक्य मौली विराजित. चारु पत्रेक्षण, डोळे कमळासारखे सुंदर. श्रीमान ललाटेन विराजित. महामणी समुद्भासी कुंडलाभ्याम विराजित. दिव्य कुंडल देवाच्या कानात, मकर कुंडले. सुनासोदर हास्यश्च, नाक चांगलं, उदरही चांगलं, देवाच्या चेहऱ्यावरचं हास्य चांगलं. सदय धवला हासम विठ्ठलम चिंतयामी वगैरे वर्णन आपण देवाच्या संबंधानं पाहतो ना. असा सुंदर परमात्मा पुंडलिकाच्या समोर उभा राहिला. अति सौम्येन रूपेण सुविराजित. त्रिवृत्तेन सुवर्णेन कटिबंध विराजित. देवाच्या कमरेला कडदोरा जो आहे तो 3 वळीचा आहे, 3 पदरी असा कडदोरा देवाने बांधलेला. कटी मालंब्य तिष्ठन्त्या त्रिवृत वल्याच्या संयुत. पोटावर 3 रेषा. ते पोटाला 3 रेषा असणं हे सुद्धा सौंदर्याचं लक्षण मानलं जातं बरं का. ढेरी असली की एकही रेष येत नाही, ते सौंदर्याचं लक्षण नाही.
मग ते किती मध्ये ओढलं तरी काही रेग दिसत नाही बघा. मी खूप प्रयत्न करतो एखादी तरी दिसावी म्हणून, कधी काही नाही. पांडुरंगाला 3 दिसतात तर मला 1 तरी दिसावी किंवा तुम्हाला 3 काही 4ही दिसू शकतात, पण मला तसं ते भाग्य नाही. त्याला काय करता. पण त्रिवृद्धवल्याच्या संहिता, पोटाला 3 रेषा देवाच्या, असं सुंदर रूप, अतिशय सुंदर. परमात्म्याच्या रूपाचं सौंदर्य देवाच्या सौंदर्यासारखं सौंदर्य कोणाचंच नाही. लक्ष्मी मातेचं सौंदर्य सुद्धा देवाच्या सौंदर्यापुढं फिकं आहे. सुंदर ते ध्यान तुकाराम महाराज उगीच बोलत नाहीत. सुंदर कशाला म्हणतात हो? सुंदर कशाला म्हणतात तर ते सुंदराची व्याख्या करत असताना सुष्ठु उन्नती आर्द्री करोती चित्त नयनंचयत्तत् सुंदरम. सुंदर शब्दाची व्याख्या अशी आहे, जे अतिशय सुंदर मोहक असल्यामुळं जे पाहिल्याबरोबर डोळ्याला आणि मनाला पाझर फुटतो. पाहता ओलावती मन डोळे. ज्ञानोबांनी केलेल्या वर्णनानुसार कैसे चहुभुजाचे सावळे, पाहता ओलावती मन डोळे, हे जे वर्णन आहे की नाही त्याला म्हणतात सुंदर. उन्नती आर्द्री करोती, चांगल्या पद्धतीनं चित्ताला आणि नयनाला आर्द्र करणारं असं जे रूप आहे. डोळे पाहिल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं पाहिजे देवाला, पाहिल्याबरोबर मनाला पाझर फुटला पाहिजे. पाषाण पाझर फुटते रे असं ते रूप असलं पाहिजे. त्याला म्हणतात सुंदर. देवाच्याकडे पाहत असताना डोळ्याला पाणी येतच येतं. पांडुरंगाच्या दर्शनात ते एक मीराबाईचं चरित्र आहे. मीराबाईच्या चरित्रामध्ये मीराबाई असं भजन करीत बसलेले असायच्या. आपले मंदिर मग बैठ बैठ कर गीता भागवत बाचुंगे, नाही तो हरी गुण गावत नाचुंगे. अखंड भजन चालू असायचं. मीराबाईचं भजन चालू झालं की तिचं भजन ऐकायला भगवान येऊन बसायचे. समोर भगवान येऊन बसायचे. देवाचं तिचं बोलणं व्हायचं आणि मग थोड्या वेळानं देव निघायचे. मीराबाईला देव आले की आनंद असायचा, देवाला आले की आनंद असायचा, आणि देव निघाले की मीराबाईच्या डोळ्यात पाणी यायचं. देवाला पाहिल्यापासून डोळ्याला धार असायची आणि देव निघाले की ती धार वाढलेली असायची. देवाने एका दिवशी मीराबाईला विचारलं, मेरे हे काय चाललंय म्हणे तुला, हे रडायचं काय कारण? अगं एवढा आनंद कंद असलेला मी तुझ्या समोर येऊन बसतो, तुझं भजन ऐकतो, तुझ्याशी बोलतो, आणि डोळ्याला धारा काय म्हणे, रडतेस कशा करता? मीराबाईनं दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. मीराबाई काय बोलली, तनक कंकर के परे नैन होत बेचैन. पाहता ओलावती मन डोळे. आकाशाचे डोळे पांडुरंगाला बघून ओलावायला लागले हो. अजून काय पाहिजे सांगा ना. किती सुंदर असावा तो परमात्मा. त्याचं वर्णन नुसतं करायला लागलं आपण तर आपल्यासारख्या सामान्यांनी केलेल्या वर्णनामध्ये आकाशाच्या डोळ्याला पाणी. किती सुंदर असेल परमात्मा, विचार करा. मीराबाईनं दिलेलं उत्तर असं होतं, तनक कंकर के परे नैन होत बेचैन, मीराब कैसी करे भरे श्याम से नैन. मीराबाईनं सांगितलं, देवा डोळ्यामध्ये सहज जर वारं सुटलं, डोळ्यात जर एक बारीक खडा गेला तर डोळे बेचैन होतात. म्हणजे डोळ्याला पाणी येतं, डोळे पुसावे लागतात, वारंवार चोळावे वाटतात. मीरेनं कसं करावं देवा? एक बारीक खडा डोळ्यात गेला तर माणूस बेचैन होतो. या मीरेच्या डोळ्यात एवढा मोठा श्याम सुंदर परमात्मा जाऊन बसला. काय करू देवा? डोळ्याला पाणी येणार नाही माझ्या? याचा अर्थ असा आहे की भक्ताला भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर डोळ्याला पाणी असतं. असं अंतःकर आणि डोळे या दोघालाही पान्हा फोडणार असं जे रूप असतं, त्या रूपानं परमात्मा तिथं उभे होते. पुंडलिकानं दर्शन घेतलं आणि देवाने पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका तुझ्या सेवेला मी प्रसन्न आहे, तुला काही मागायचं आहे? पुंडलिक म्हणलं, आम्हाला स्वतःला काही मागायचं नसतंच आहे. मग तुम्ही सांगता मागायला, म्हणून मागतो जगाच्या कल्याणाकरता. काय पाहिजे तुम्हाला? देवा इथं राहायचं. नच जावे देवा माझे गावे होनी, मागतो प्रार्थोनी हेची एक, मागतो प्रार्थोनी हेची एक, मागतो प्रार्थोनी हेची एक.
देवाला सांगितलं, देवा माझ्या गावात आता आलात ना, एकच प्रार्थना, माझ्या गावातून पुन्हा जायचं नाही. ठीक आहे म्हणे. परमात्म्याने सांगितलं तथास्तु, मी तुझ्या गावामध्ये कायम राहणार आहे. अनेन चार रूपेण त्वया स्थेयम इह प्रभो. माझ्या गावातून जायचं नाही. याच्याबद्दल इथंच वर्णन असं आहे, या माझ्या गावातून चार हे सुंदर रूप धारण करून जे तुम्ही देवा इथं आलात, तिथं नव्हतं जायचं नाही. देवाने सांगितलं ठीक आहे, माझ्या नावाने या क्षेत्राची प्रसिद्धी व्हावी म्हणून पंढरीक क्षेत्र. ठीक आहे, इथं राहून काय करायचं? जो कोणी येईल त्याचा उद्धार करायचा. कोणी कसाही असो, मोढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी कुंडलिके दिधलावर. ऐके नाही, कुंडलिकानं मागून घेतला आणि भगवंताने हा वर दिला. त्याला काय दिला वर? कोणी कसाही असो, ज्ञान विज्ञान हीनानाम मोढानाम पापिनामती दर्शनात ते भवेन मोक्षः प्रार्थयामि मुहुर्मुहुः. पुन्हा पुन्हा देवा तुमच्या चरणाला एवढीच प्रार्थना, तुमच्या दर्शनाला जे कोणी मूढ पापी कसेही असोत, ज्ञानहीन असोत विज्ञानहीन असोत, तुमच्या केवळ दर्शन मात्रानं त्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. आणि नारायणाने तथास्तु म्हणून सांगितलं बरं का. विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा, विठ्ठल दर्शन मोक्ष जीवा, नामा म्हणे वर दिधला नारायणे, नामा म्हणे वर दिधला नारायणे, विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा, विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. परमात्मा पंढरीनाथाने वर देऊन टाकला. पुंडलिकाने मागितल्याप्रमाणे त्याला वर दिला. आणि विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा, इथं येतील त्या भक्ताला माझ्या केवळ दर्शन मात्राने मोक्ष प्राप्त होणार. आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. हेळा मात्र दर्शन म्हणजे क्षणभर दर्शन देवाचं घेतलं, क्षणभरच घेऊ देतात, घेऊच देत नाही. पण तेवढ्या दर्शनानं हे आपलं काम होतं असं वर्णन नामदेवांनी त्यावेळेला करून ठेवलं. कारण त्यांना माहिती होतं पुढं असं होणार आहे. हा चल चल तया होय मुक्ती. हा नामदेवरायांनी हे सगळं वर्णन जरी केलेलं असलं, पंढरी महात्म्यामध्ये हे जरी वर्णन आपल्याला पाहायला सापडत असलं, तरी हा पुंडलिकानं मागितलेला वर आणि पांडुरंगाने त्या पद्धतीचं त्याला वरदान दिलं. आणि कायम तुझ्या क्षेत्रात राहणार आहे याची सूचना म्हणून भगवान पाय जोडून उभे आहेत. बघा, परमात्मा समचरण दृष्टी अशी देवाची मूर्ती आहे की नाही, पाय जोडून आहेत परमात्मा इथं. त्याचं कारण काय? ते वीट नावाचं आसन दिलेलं होतं. त्या विटेवर जर बसायचं ठरलं तर बसता येत नाही, उभं राहायचं ठरलं तर उभं राहता येत नाही. मग काय, दोन पाय जोडून ठेवले मग उभं राहता येतं. ते देव उभे राहिले, पण ते विटेवर उभे राहिले, ते पाय जोडून परमात्मा जे उभे आहेत त्याच्यातून देवाने काय सुचवलं? पाय जोडून असलेल्या माणसाला हालचाल करता येत नाही. इथून मला घरी जायचं जर असलं तर कसं, पाय मोकळे पाहिजेत की नाही, तर इकडून तिकडं जाता येतं. म्हणजे एका स्थानात जर राहायचं निश्चित आहे हे सुचवायचं असेल तर परमात्म्याने विचार केला, पाय जोडून ठेवा. पाय जोडून ठेवले, याच्यातून मी इथून कुठंही जाणार नाही हे देवाने सुचवून टाकलं. आणि असा परमात्मा पुंडलिकाला दर्शन देऊन सगळ्या जगताचा उद्धार करण्याकरता म्हणून या ठिकाणी येऊन थांबला. पुंडलिकाच्या मायबापानेही देवाचं दर्शन घेतलं. मायबाप आणि पुंडलिक परमात्मा पंढरीनाथाची सेवा करायला लागले. हे देवाचं रूप पुंडलिकाच्या समोर येण्याच्या आधी ब्रह्मदेवाने येऊन पुंडलिकाला तुझ्याकडे देव उद्या येणार आहे त्याची सूचना दिली होती. ब्रह्मदेवानी ती सूचना दिल्याप्रमाणे पुंडलिक प्रतीक्षा करीत होते.
पुंडलिकाकडे परमात्मा आले, पुंडलिकाला देवाने दर्शन दिलं आणि देवाने दर्शन दिल्याच्या नंतर ते देवाचं रूप आपल्यासमोर कायम राहिलं पाहिजे असं पुंडलिकाला वाटत असताना ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाने आपल्या हाताने एक दिव्य मूर्ती तयार न करता पुंडलिकाच्या हातात ठेवली. म्हणून कोणी पांडुरंग घडवला नाही असं जे आपल्याकडे सांगितलं जातं ना, त्याचं हे कारण आहे. ब्रह्मदेवाने ती मूर्ती पुंडलिकाच्या हातात दिली. हातात दिली म्हणजे करून दिली नाही, त्यांना ती सहज प्राप्त झाली. जशी शालग्राम शिला कोणी घडवली नाही, तशी पांडुरंगरायाची मूर्ती कोणी घडवली नाही. ब्रह्मदेवाने आपल्या हाताने पुंडलिकाच्या हातात दिले आणि मग त्या देवाची उपासना करीत पुंडलिकराय या ठिकाणी राहिले. असं हे पांडुरंगाचं महात्म्य आहे. अजूनही कथाभाग आहे, आपल्याला पाहायचं आहे. उद्याला पाहू आपण. आता आपण देवाचं संताचं नामस्मरण करून थांबू. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल.